नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवरात्र विशेष किंवा उपवास स्पेशल आपण रेसिपीज बघत आहोत. तर असाच हा उपवासाचा झटपट बनवून होणारा पदार्थ आहे. घावण म्हणू शकतो, डोसा म्हणू शकतो, चिला म्हणू शकतो. अतिशय पौष्टिक आहे, सगळे जिन्नस पौष्टिक आहे आणि मुख्य म्हणजे फटाक्कन बनवून तयार होतो. तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेलं आहे 1 कपभर राजगिराचं पीठ बाउलमध्ये. यामध्ये घालूयात मीठ, चवीपुरतं जिरं, लाल भोपळा हा मी खिसून घेतलेला आहे. लाल भोपळ्याऐवजी तुम्ही इथे कुठलीही उपवासाला जी भाजी चालते ती भाजी वापरू शकता, म्हणजे बटाटा, रताळं. पण हे जरा पौष्टिक करायचा प्रयत्न करते मी. आणि हिरव्या मिरचीचा ठेचा हे करूयात मिक्स. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं सरसरीत पीठ तयार करून घेऊया. चला, हे पीठ आपलं बनवून तयार आहे. आता याची करूयात घावणं. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. इथे तवा गरम केलेला आहे. यामध्ये घालूयात साजूक तूप. तेल वापरलं तरी चालेल. हे जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे आणि छान याची घावणं करूयात. तुम्ही बघू शकाल छान जाळी येते या घावणांना, मस्त. आणि हे तव्यामध्ये घातलं की 1 मिनिटभर फक्त झाकण ठेवून भाजून घेऊयात. 1 मिनिट झाला की झाकण काढूयात आणि छान हे भाजून घेऊयात, खरपूस भाजून घेऊयात. आता हे छान खरपूस भाजून घेतलेलं आहे एक बाजूने. आता हे उलटवूयात आणि दुसरी बाजूही छान भाजून घेऊयात. आणि हे झालं की हे आता काढूयात जाळीवर. लगेच खाणार असेल तर तव्यातून ताटात, थोड्या वेळाने खाणार असाल तर तव्यातून जाळीवर, आणि थंड करून मग तुम्ही डब्यामध्ये भरू शकता किंवा जेव्हा हवं तेव्हा गरम करून खाऊ शकता. सो ही घावणं कशी खायची? उपवासाची चटणी, उपवासाची कोशिंबीर किंवा असेच खाल्ले तरी चालतात, कारण यामध्ये लाल भोपळ्याची भाजी देखील आहे, त्याचसोबत साजूक तूप आहे, मिरचीचा ठेचा आहे, जिरं आहे. त्यामुळे हे असंच पण चवीला छान लागतं. पण उपवासाची चटणी, उपवासाची कोशिंबीर या सगळ्या रेसिपीना मी ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत. जाऊन नक्की चेक करा आणि ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.